विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठलाला माऊली का म्हणतात? विठ्ठलाची पत्नी कोण आहे? पाहूया. विठ्ठल म्हणजे काय? विठेवरी जो उभा तो विठ्ठल अशी एक व्युत्पत्ती दिली जाते. विठ्ठल हा युगे 28 पंढरपुरी विठेवरी उभा आहे असे म्हटले जाते. याचा अर्थ चालू 28व्या मन्वंतरातही आपल्या भक्तांसाठी तो पंढरपुरात उभा आहे असे घेता येईल. हा कानडा आहे. त्याला सामान्यतः देव विष्णूचे किंवा तथा अवतार कृष्णाचे रूप मानले जाते. कटेवर हात ठेवून विठ्ठल उभा राहतो. कधी कधी त्याची पत्नी रखुमाबाई सोबत असते. मराठा, वैष्णव, हिंदू, वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. विठ्ठलाला माऊली का म्हटले जाते? माऊली याचा अर्थ आईसारखे प्रेम करणारा आणि शुद्ध असा होतो. विठ्ठल जरी पुरुष असला तरी त्याचे प्रेम इतके निर्मळ आहे की आईचे आपल्या मुलावर प्रेम आहे असेच. याचा शुद्ध प्रेमामुळे माऊली असे म्हणतात. विठ्ठलाची पत्नी कोण आहे? विठ्ठलाचे चित्रण सहसा त्याच्या मुख्य पत्नी रखुमाईसह त्याच्या डाव्या बाजूला केले जाते. रखुमाई किंवा रखमाई चा शब्दशः अर्थ रुक्मिणी आई असा होतो. रुक्मिणीला परंपरेने कृष्णाची पत्नी म्हणून पाहिले जाते. हिंदू सामान्यतः कृष्णाला विष्णूचे रूप मानतात म्हणून त्याची पत्नी लक्ष्मीचे रूप आहे. डोळ्यातून वाहे माय चंद्रभा